पिछली बार मन की बात में मैंने गणेश उत्सव की बात की। इस विषय पर अनेक लोगों ने मुझे संदेश भेजा और अपने विचार बताए। लोगों ने बताया कि उन्होंने मेरे आग्रह को अपनाया। उन्होंने स्थानीय मिट्टी से तैयार होने वाले गणेश जी को स्थापित करने का संकल्प लिया। मन की बात या पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे त्यांचा कार्यक्रम ऐकत होतो। यामध्ये प्रकर्षानं त्यांनी सूचित केलेली एक गोष्ट म्हणजे की आपल्या मातीच्या बनवलेल्या गणपती मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करावी, हा संदेश त्यांनी देशवासियांना दिलेला आहे। काही गणपतीच्या मूर्त्या देशात न बनवता परदेशातून सुद्धा आयात केल्या जातात आणि आपण आपल्या मातीवर प्रेम करतो, आपल्या देशावर प्रेम करतो, म्हणून आपल्या गावातली आपल्या घरच्या मातीतून गणपती बनवून त्या मातीची त्या गणपतीची पूजा करावी असं आवाहन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आज मन की बात या कार्यक्रमामध्ये केलेले आहे। मी या निमित्तानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील तमाम आणि महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना विनंती करेन की प्रधानमंत्र्यांनी जो संदेश दिलेला आहे आपल्या मातीशी घट्ट नातं जोडण्याचा, त्यासाठी आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या न बनवता आपल्या मातीच्या मूर्त्या बनवून ज्या पर्यावरणपूरक सुद्धा आहेत, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यामध्ये बुडत नाही, लवकर विरघळत नाही आणि मग पाणी आटल्यानंतर त्या आपल्या गणेश देवाचं आपण जे विदारक चित्र बघतो ते आपल्याला पाहवत नाही, कारण आपण गणपतीची पूजा मनोभावी करत असतो आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर ते विदारक दृश्य आपल्या मनाला सहन होत नाही। म्हणून गणपती विसर्जन केल्यानंतर ती माती त्वरित पाण्यात विरघळल्यानंतर आपल्याला कुठलंही विदारक दृश्य बघावं लागणार नाही, आपल्या मनाला वेदना होणार नाही। म्हणून आज प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे की आपल्या मातीतला गणपती बनवून त्याची मनोभाव पूजा करून ते विसर्जन केल्यानंतर आपल्या कुठेही भावना दुखवणार नाहीत, हीच मी विनंती करेन। प्रधानमंत्र्यांनी जो संदेश दिला आहे त्याचा पालन आपण तंतोतंत करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।